देवाली प्रवरा येथील दशक्रिया विधीच्या ठिकाणी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून काकस्पर्श होत नसल्याने शोकाकुल कुटुंबांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। याबाबत देवाली प्रवरा नगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा यापुढे पालिका कार्यालयातच दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष व देवळाली प्रवरा नगरपालिकेतील विरोधी नगरसेवक संतोष सोळके यांनी दिला आहे। नगरसेवक चोळके म्हणाले की दशक्रिया विधीच्या ओट्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे व दाट झाडी यामुळे काकस्पर्श होत नसण्याची शक्यता आहे। त्यामुळे पालिकेने तातडीने झाडांची छाटणी करावी, तसेच मोकळ्या जागेत स्वतंत्र दशक्रिया विधीचा ओटा बांधावा। आज शनिवारी देवळाली प्रवरातील 2 कुटुंबांनी सकाळी 10 वाजेपर्यंत वाट पाहूनही काकस्पर्श न झाल्याने अखेर त्यांना पुणतांबा येथे जाऊन दशक्रिया विधी करावा लागला। ही बाब अत्यंत दुर्दैवी असून शहरातील अनेक नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले। शहरातील नागरिकांची भावना लक्षात घेता नगरपालिकेने तातडीने मोकळ्या जागेत दशक्रिया विधीचा ओटा उभारून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी नगरसेवक संतोष सोळके यांनी केली आहे। आज या देवळाली प्रवरा येथील दशक्रिया विधीचं जे ठिकाण आहे खटकळी, या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 महिन्यापासून कावळे पिंडाला शिवण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये हे प्रमाण कावळा शिवत नाही, त्याला कारण जे नगरपालिकेनं जो वट्टा बांधलेला आहे तो वट्टा रोडच्या कडेला असल्या कारणानं तिथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनामुळं तिथं ते कावळे थांबत नाही। त्याच्यानंतर तिथे झाडीचं प्रमाण जादा आहे, झाडं उंच असल्या कारणानं पिंड हा कावळ्यांना दिसत नाही। आणि त्याच्यामध्ये आता थंडीचे दिवस आहे, या थंडीच्या दिवसामध्ये ते कावळे तिथं थंड वातावरण असल्या कारणानं तिथं कावळे उतरत नाही। तर पालिकेला मी या व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती करतो का तातडीनं तो वाटा या मोकळ्या जागेमध्ये पालिकेनं बांधावा, अन्यथा आम्हाला तुमच्या ऑफिस समोर एखादा दशक्रिया विधी करावा लागेल, याची मुख्य अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि तातडीने याच्यावर कारवाई करावी। कारण हे ठिकाण हे शेवटच्या क्षणाला माणसाला शांती देण्याकरता हे ठिकाण, श्रद्धांजली देण्याकरता हे ठिकाण आहे। आणि त्यामध्ये त्या माणसाला जर कावळा शिवला नाही तर वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे हा दावा पुणतांब्याला न्यावा लागतो, वेगवेगळे, म्हणजे त्या कुटुंबाला खूप त्रास होतोय। तर हे ज्या घरातील माणूस जातोय त्याला आणखीन त्रास देण्याचं काम पालिकेने करू नये, पालिकेने याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो।